शकते म्हणजे हाय व्होल्टेज जर आलं तर ते कंट्रोल करते ते व्होल्टेज. ती लाईनच आपली किती व्होल्टेजची 4 व्होल्टेजची लाईन आहे. जेवढं व्होल्टेज आलं तेवढं तेवढं आपलं इलेक्ट्रिकलचं व्होल्टेज डायरेक्ट तेवढं व्होल्टेज म्हणजे तयार होतंय का ते कॉइलमुळे ही वाढतंय, ही कॅपॅसिटर बूस्टर ही त्याच्यामुळे वाढतंय का? 50 व्होल्ट 35 व्होल्ट जे आहे आपली बॅटरी लहान असते ना, 50 व्होल्ट म्हणलं की असं 4000 वॉट येऊ शकते ना आपलं, हाय व्होल्टेज येऊ शकते. ते डिस्प्लेची लाईन आहे. डिस्प्लेला जेव्हा बूस्ट झालं व्होल्टेज, बूस्ट झालं की 4 ते 40 व्होल्ट येते. 4 ते 40 व्होल्ट येते ना. लाईट सेक्शन शिकलाय का आपण? 40 व्होल्ट पर्यंत ह्या लाईनला येऊ शकते आपल्या. हे जे बूस्ट कॉइल आहे, आता आपल्याला तीच शिकायचं कॉइल मध्ये. आणि दुसरं इलेक्ट्रिकलचं व्होल्टेज कोणतं म्हणलं आता? आपलं कसं आपण 10 व्होल्टचा बल्ब लावतात म्हणजे त्याच्यापेक्षा ती जास्त व्होल्टेज आहे असं वाटलं मला. ते व्होल्टमीटर ते एसी डीसी होते त्या बल्ब मध्ये. बल्ब बी तुमचं एसी वर चालत नाही, त्याच्यामध्ये पण कॅपॅसिटर असते. एसी जर डीसी करतात त्यांना, एलईडीची स्ट्रीप असते त्यामध्ये. तुम्ही बल्ब देखील रिपेअर करू शकता घरी पडलेले. त्याच्यात एक एलईडी खराब होते, कधी कधी कॅपॅसिटर फुटतोय, त्याला रिपेअर करू शकता. आपण काय करतो, खराब झालं फेकून देतो. तुम्ही खोलून जर बघितलं थोडंसं नॉलेज आता तुम्हाला आले, त्याला रिपेअर करू शकतो तुम्ही. त्यातल्या 10-15 एलईडी असतात, त्यातली एक जरी एलईडी शॉर्ट झाली तरी बंद पडतं. त्या एलईडीला काढून तुम्ही शॉर्ट जरी केलो तरी बल्ब चालू होते तुमचा. तुमच्या 10 मध्ये 9 बल्ब चालू होते, ते फेकून देतात. टिकटॅक करून बघा तुम्ही. पहिले 1-2 व्हिडिओ बघा युट्यूबला त्याचे, आता शॉर्ट बसल तुम्हाला. 100चा बल्ब प्राइस आणि तुम्ही शॉर्ट खाणार. तर जे आपले कॉइल आहेत 100% सिरीज मध्ये. कसे सिरीज मध्ये म्हणजे ज्या ठिकाणी बी कॉइल असते, आता बघितलं आपण तिथं कॉइल, तर सगळ्या कशामध्ये दिसले आपल्याला? सिरीज मध्ये. तर 100% आपल्या कॉइल कशा असतील? सिरीज मध्ये असतील. एक तर तुमचं सिरीज ग्राउंडला पण असू शकते बरं, काही ठिकाणी 10% ग्राउंडला पण असू शकते. म्हणजे एक बाजूला समजा हे एक आयसी आहे आणि इकडं एक सप्लाय गेलेला आहे. हे आपला आहे एक रिंगरचा, स्पीकरचा किंवा कशाचा पण. तर ह्याच्यामध्ये जे कॉइल लावली आपली, तर त्याला काही दोन्ही बाजूला काही रिडिंग येईल. जर एखाद्या आयसीला तुम्हाला ग्राउंड पाहिजे, तर काय पाहिजे? आयसीला ग्राउंड. पण त्या आयसीला ग्राउंड पाहिजे तर त्याच्यासोबत पण काही ठिकाणी काय असतील? कॉइल असतील. त्या कॉइलला दोन्ही बाजूने काय दिसेल आपल्याला? काय दिसेल? ग्राउंडच दिसेल ना. इकडून ग्राउंड आहे म्हणजे तिकडे ग्राउंडच असेल. तर सिरीज आहे, 100% सिरीज आहे. तुम्हाला वाटेल की शॉर्ट आहे, कॉइल कशी असते? ऑलरेडी सिरीज कंपोनंट ऑलरेडी शॉर्टच असते. प्रॉब्लेम काय होता मग त्याला? ओपन व्हायचा प्रॉब्लेम होते. सिरीज पॅटर्न शिकलो ना आपण. प्रॉब्लेम काय होते? हे जर ओपन झालं तर प्रॉब्लेम येते आपल्याला. ह्याला काय करावं लागेल आपल्याला? जम्पर करावं लागेल. जर नॉर्मल कॉइल असेल तर, किंवा नॉर्मल रजिस्टर असेल तर, तिथं व्हॅल्यूचं काय असेल किंवा बक कॉइल असेल, बूस्ट कॉइल असेल, तिथं आपल्याला जम्पर करता येत नाही. आता बघू, आता कॉइल मध्ये किती प्रकार आहेत ते बघू आपण. तर एवढं लक्षात ठेवा की 100% सिरीज मध्ये असते आणि कुठलीच कॉइल आपण काढू शकत नाही. काढल्यानंतर तुम्हाला एकतर कॉइल टाकावं लागेल किंवा मग तिथं जम्पर करावं लागतं आपल्याला. कॉइल किती प्रकारचे ते बघू अगोदर आपण. कशा दिसते ते बघू. पहिलं आहे नॉर्मल कॉइल. नॉर्मल कॉइल मध्ये तुम्हाला फुल ब्लॅक कलरची कॉइल दिसेल. त्यानंतर सेम ब्लॅक कलर मध्ये तुम्हाला डबल सप्लायची, त्याला म्हणतो आपण ड्युअल कॉइल. त्यानंतर तुम्हाला व्हाईट कलरची कॉइल दिसेल, त्याच्यावर ब्लॅक वगैरे डॉट येईल, किंवा एक ब्ल्यू कलरची कॉइल दिसेल, त्याच्यावर पण असं डॉट येईल. ब्लॅक, त्याच्यानंतर ब्ल्यू कलरची, ब्लॅक आणि ब्ल्यू झाले. हा ब्लॅक, व्हाईट आहे सॉरी. व्हाईट वर तुम्हाला डॉट कसं येईल? ब्लॅक कलरचा डॉट येईल. आणि ब्ल्यू वर तुम्हाला व्हाईट कलरचा किंवा ब्लॅक कलरचा डॉट येऊ शकतं. आता अगोदर आपण नॉर्मल कॉइल दिसतेत कसं मदरबोर्डवर ते बघू आपण.
बघा एक सॅमसंगचा मदरबोर्ड काढला आपण. यामध्ये हे दिसते फुल ब्लॅक कलर आहे. सेम कॅपॅसिटर सारखं दिसतंय. कलर कोणता आहे? ब्लॅक. फुल ब्लॅक कलरचा आहे. आता बघा त्याच्यामध्ये फुल ब्लॅक आहे का? हे फुल ब्लॅक आहे का? हे तिन्ही पण काय कॅपॅसिटर. हे पण कॅपॅसिटर आहे. हे कॅपॅसिटर आहे का? मग नाही. हे कॉईल आहे आपली बुस्ट कॉईल आहे. त्यानंतर हे काय वाटतंय? कॉईल नाही पण रजिस्टर आहे. ही कॉईल आहे. दिसायला सेम दिसायला सर ते. दिसायला दिसते असं. मदरबोर्ड ज्यावेळेस हातात घेतला त्यावेळेस समजलं. ब्लॅक कलरचे बघितलं आपण. आता हे ब्ल्यू कलरचे, व्हाईट कलरचे, ब्लॅक अँड व्हाईट. हे काय आहेत मग? कॉईल. सगळ्या कॉईल आहेत बाई. आणि या नेटवर्कच्या सेक्शन मध्ये तुम्हाला हे ग्राउंड आहे. ग्राउंडला सिरीज केले म्हणजे याच्यासोबत काय असणार? दोन्ही बाजूला ग्राउंड असणार. रेडिंग असणार. दोन्ही बाजूला ग्राउंड असणार. मग आपण सवय काय असते आपल्याला? शॉर्टिंगचा मोबाईल आला जिथे बी कॉल लावले दोन्ही बाजूला त्याला उडून टाकतो आपण. टाकायचं का मग आता? नाही. कारण ते ऑलरेडी काय असतात? शॉर्टच असतात. ग्राउंड सोबत सिरीज केलेले असतात ते. ठीक आहे. जनरल डायोड. डायोड आहे. त्याच्या डायोडच्या या बाजूला लाईन दिसते. मायनस इकडे आहे, प्लस इकडे आहे. प्लस कोणत्या बाजूला असते? ग्राउंड कडे असते का रीडिंग कडे असते? ग्राउंड कडे असते. त्यानंतर ड्युअल कॉईल नाही तिथं. डिस्प्ले कनेक्टरच्या बाजूला तुम्हाला ड्युअल कॉईल बघायला भेटतील. दुसरा बोर्ड काढा आपण. हे दोन पण काय तिथं? कॉईलच आहे. डिस्प्लेच्या बाजूला दिसते. हे काय आहेत मग? ड्युअल कॉईल आहे. ड्युअल कॉईल. कॅमेऱ्याच्या बाजूला ड्युअल कॉईल. हे काय वाटतं? ड्युअल कॉईल वाटतंय का? नाही. हे ड्युअल कॉईल नाही. बघा याच्यावर नंबर आहे. जीबी असेल नंबर. पण ही कॉईल बघा कशी आहे. काय फरक? तर ही कॉईल आहे आणि हे जे आहेत आता मी दाखवलेलं आहे. कोण सांगतं काय? एलडीओ आहे. एलडीओ नावाचे कंपोनंट आहे. ते तुम्हाला होईल पुढं. सगळ्याला कॉईल कळाली कशी दिसते? मदरबोर्ड वर बघू आपण. नेटवर्क सेक्शन मध्ये तुम्हाला ब्लॅक अँड व्हाईट किंवा व्हाईट कलरची वरी ब्लॅक डॉट. तर हे सगळ्या काय तिथं नेटवर्कच्या सेक्शन मध्ये कॉईल आहे. कॉईल बघा. ही पण काय ब्लॅक कलरची कॉईलच आहे. ही सगळे काय कॅपॅसिटर आहे. सगळे इथं काय कॅपॅसिटर आहे. आता कधी विचार केला का असं मदरबोर्डवर एका ठिकाणी असं 50-100 कॅपॅसिटर दिसतं? कधीच केलं ना आपण. बाई पूर्ण एवढी लाईन असते इथं. कशासाठी असतात माहित नाही. ते सांगतो. तिथं मोबाईल डेड व्हायचं कारण मी सांगतो आज. तर ब्लॅक कलरच्या कॉईल बघितलो आपण. ड्युअल कॉईल बघितलो. व्हाईट कलरचं कॉईल बघितलो. ब्लॅक अँड व्हाईट बघितलो. याच्यात ब्ल्यू कलरची बघितलो. तर कॉईल जे आहे पूर्ण सिरीज मध्ये असते. आणि हे जे नॉर्मल कॉईल आहेत कुठल्याही नॉर्मल कॉईलला जर तुमची ओपन झाली तर काय करता येते? जम्पर करता येते. त्याला बदलावंच लागेल असं काही नाही. त्याला तुम्ही काय करू शकता? जम्पर करू शकता. ग्राउंड सोबत सिरीज असेल किंवा कशासोबत बी सिरीज असेल तिथे तुम्हाला काय करता येईल?
जम्पर करता येईल. काही जरी असेल तुमचा लाईटचं सेक्शन असेल, डिस्प्ले लाईटला तुमचा इथून सप्लाय डायोड पासून डायोडच्या मध्ये तुम्हाला इथे कॉईल बघायला भेटते अशी, आणि आलेलं असतं तुमच्या डिस्प्लेच्या कनेक्टरला. जरी कॉईल ओपन झाली तर काय करू शकतो आपण, जम्पर करू शकतो. किंवा तुमच्या डिस्प्ले कनेक्टर पाशी ड्युअल कॉईल आहेत, कॅमेरा कनेक्टरच्या बाजूला ड्युअल कॉईल आहेत. जर हे ओपन झाले आपल्या कॉईल तर हे गेलेले असतात आपल्या सीपीयू ला. जर ओपन झाल्या तर प्रॉब्लेम येते आपल्याला, डिस्प्ले मध्ये ग्राफिक दिसत नाही आपल्याला, डिस्प्ले मध्ये ग्राफिकच दिसत नाही, चित्र दिसत नाही आपल्याला डिस्प्ले मध्ये. तर त्याला आपण काय करू शकतो, मग जम्पर करू शकतो. असं समजलं. म्हणजे काय टेन्शन घ्यायची गरज आहे का निघाली तर, किंवा डायोड निघाला तर टेन्शन घ्यायची गरज आहे, कॅपॅसिटर निघाला तर गरज आहे का? काही 99% तर पॅरलर मध्ये असते, निघाला तरी काही टेन्शन नाही आपल्याला. पण कॉईल जर निघाली तर आपल्याला जम्पर करावं लागेल. समजलंय सगळ्याला. म्हणजे कॉईल जरी निघाली तर टेन्शन घ्यायची गरज आहे का, पण तिथं टाकावं लागेल आपल्याला. एक तर कॉईल टाकावं लागेल किंवा मग शॉर्ट करता येईल आपल्याला, जम्पर करता येईल. सगळ्याला समजलं नॉर्मल कॉईलचं काम. आता यांचं मदरबोर्डवर काम काय आहे, शॉर्ट तर करायचं आहे. म्हणजे त्याला व्हॅल्यू तर काहीच नाही, थोडक्यात व्हॅल्यू काहीच नाही. म्हणजे शॉर्ट करता येतं म्हणजे आपल्याला व्हॅल्यू काही नाही, तरी पण यांचं काम काय आपण. तर हे जे नॉर्मल कॉईल आहेत त्यांचं काम आहे आलेल्या सप्लायला काय करायचं आहे, फॉरवर्ड करणे. फॉरवर्ड करणे म्हणजे इकडून जे सप्लाय येत असेल तर ही सप्लाय पुढे फॉरवर्ड करणे थोडक्यात. किंवा त्या लाईनला फिल्टर करणे थोडक्यात, फिल्टर करणे. हा नॉर्मल कॉईलचं काम आहे. एवढंच काम आहे, जास्त काहीच काम नाही. म्हणजे तुम्ही काढून जरी टाकलो आणि जम्पर जरी केलो तर असं बी फॉरवर्डच फुल आहे. फिल्टर करणे म्हणजे असं काही लय मोठं काम करत नाही. फिल्टर म्हणजे आलेला सप्लाय पुढे पाठवते नॉर्मल फिल्टर करून. तर नाही जरी टाकला तुम्ही तिथं तरी जम्पर केलं तर चालतंय. आले लक्षात सगळ्याच्या. नॉर्मल कॉईल आता तुम्हाला मदरबोर्ड बघावं लागेल की दिसते कशी ती. तर ह्या कॉईलवर तुम्हाला जिथं बी असेल तिथं दोन्ही बाजूने काय दिसेल, तुम्हाला रिडिंग दिसेल. तर ह्याच्यावर ठेवलो ग्राउंडवर आणि इथे ठेवलो, दोन्ही बाजूला रिडिंग दिसेल. जर ती रिडिंग सिरीज जर तुमची सप्लाय मध्ये केलेली असेल, आणि कधी कधी जर तुमची ग्राउंडला जर केलेली असेल सिरीज तर काय दिसेल, दोन्ही बाजूला ग्राउंड दिसेल. समजलं सगळ्याला. नॉर्मल कॉईल निघाली तरी जम्पर करता येते, ड्युअल कॉईल निघू द्या, कुठलीही निघू द्या. टेस्टिंग सांगतो. टेस्टिंग काय त्याची, बीप मदरबोर्डवर जरी ठेवलं किंवा बाहेर जरी काढलो, दोन्ही बाजूने पकडलं तर काय यायला पाहिजे, बीप यायला पाहिजे. म्हणजे शॉर्ट असलं पाहिजे त्यांना, कॅपॅसिटर शॉर्ट नसलं पाहिजे, डायोड शॉर्ट नसलं पाहिजे, आणि कॉईल शॉर्ट असली पाहिजे. कारण हे सिरीज कंपोनंट आहे, ते ऑलरेडी शॉर्टच असते. मदरबोर्डला लावलेलं असल्यावर चेक करायचं. मदरबोर्डवर मी लावलो, दोन्ही बाजूने चेक करायचं, तिथे बीपच येईल. बाहेर काढलं तरी बीपच येईल. कुठलीही कॉईल असो, मग ते बूस्ट कॉईल असेल, बक कॉईल असेल किंवा नॉर्मल कुठलीही कॉईल असो, तिची टेस्टिंग एकच आहे. कट करू. हे नेक्स्ट कॉईल बघायचं आपल्याला. बीप नाही आली तर मग ते खराब आहे. हा बीप नाही आलं तर खराबच आहे. सप्लाय इकडून तिकडे गेला पाहिजे ना आपलं. करू कट. नेक्स्ट जे कॉईल आहे आपली बक कॉईल आणि बूस्ट कॉईल. अगोदर आपण बूस्ट कॉईल बघू. बूस्ट कॉईल तर ही कॉईल दिसते आपल्याला. किंवा बघा मदरबोर्डवर बूस्ट कॉईल कशी दिसते. हे दिसते का आपल्याला. हे काय आहेत मग, बूस्ट कॉईल आहेत. आता दिसायला बूस्ट कॉईलच आहे ते, पण सेक्शन आहे बक सेक्शन. पॉवर आयसीच्या बाजूला 4-5 कॉईल असतात, ती बक कॉईल असतात आपल्या. तर बक कॉईलचं काम काय, बूस्ट कॉईलचं काम काय आपण बघू. ते सॅमसंगच्या मदरबोर्डवर बघा
ते कोणती कॉईल आहे मग? बूस्ट कॉईल. ते पण एक बूस्ट कॉईल आहे काय, ते असे दिसते. हे आपले आता लाईट सेक्शन मध्ये बघितलेले. हे पॉवर आयसी आहे, जिथे की 4-5 तुम्हाला बक कॉईल दिसतील. हे बक कॉईल आहे. दिसायला ते पण सेम दिसतील तुम्हाला, पण साईजला थोड्या छोट्या असतात ते बक कॉईल. जर साईज जर सेम असेल तुमची, इथली कॉईल आणि इथली कॉईल जर सेम साईज असेल, हे देखील कॉईल तुम्हाला इथं चालेल. हे कॉईल ओळखायचं का सर? काय व्हॅल्यू वगैरे असतात? नाही, व्हॅल्यू वगैरे काय नाही. तुम्हाला बूस्ट कॉईलचं काम सगळ्यात जास्त पडतं लाईट सेक्शन. कॅपॅसिटरचं काम बी लाईट सेक्शनला, डायोडचं काम बी लाईट सेक्शनला, आणि बूस्ट कॉईलचं काम लाईट सेक्शन. सगळ्यात जास्त प्रॉब्लेम येतो तुमच्या लाईट सेक्शन मध्ये कंपोनंटला. तर या बूस्ट कॉईलची बघितलं आपण बघा, एल नावाचं आहे त्याचं, पण डायग्राम मध्ये पण बघितलं इथं. हे कॉईल हवाय 6000 कुठे नंबर कॉईल. हे बूस्ट कॉईल. तर बूस्ट कॉईलचं काम काय, मदरबोर्ड मध्ये बूस्ट कॉईलचं काम काय? त्याच्या नावामध्येच काय नाव आहे? बूस्ट. बूस्ट म्हणजे ताकद थोडक्यात. तर बूस्ट म्हणजे त्यानं काय करतं, व्होल्टेजला वाढवतंय. व्होल्टेजला वाढवणे आणि त्यामध्ये जे अँपियर असते त्या अँपियरला कमी करायचं काम करतं. आता व्होल्टेजला वाढवणे म्हणजे नेमकं काय करतं बघा. जसं की इथं पण लाईट सेक्शनच घेऊ आपण. सगळ्यात जास्त आपल्याला लाईट सेक्शनला प्रॉब्लेम येते, त्याच्यामुळे लाईट सेक्शन आपण इथे घेतो. तर लाईट सेक्शनला सगळ्यात अगोदर तुम्हाला इथे बूस्ट कॉईल, त्यानंतर इथे डायोड असतो, आणि हे सप्लाय आले असतं आपल्याला डिस्प्ले कनेक्टरला. तर यामध्ये जे बूस्ट कॉईल आहे त्याला सप्लाय आलेला असते इकडून पॉवर आयसी कडून व्हीपीएच व्होल्टेज आलेलं असते. कोणतं व्होल्टेज? व्हीपीएच. किती व्होल्टेज असते कोणाला माहिती आहे? आपल्या बॅटरीमध्ये जेवढं व्होल्टेज असते तेवढंच व्हीपीएच व्होल्टेज तुमच्या पॉवर आयसीतून निघतंय. समजा आपली बॅटरी 4.2 आहे, तर इथं व्होल्टेज किती येईल? 4.2 व्होल्टेज येईल. हा बूस्ट कॉईल इथं व्होल्टेज आलं, तर तुम्ही जर नुसती बॅटरी लावून जर चेक केलं ह्या पॉइंटला, तर इकडे पण 4.2 येईल, डायोडच्या इकडे पण 4.2 येईल. पण व्होल्टेज इथं स्विच होत आहे, कारण इथं डायोड लावलेला व्होल्टेज त्याने स्विचिंग करतंय. पुढे जे व्होल्टेज येणार आहे आपल्याला अॅनोड व्होल्टेज येत आहे, आणि इथपर्यंत कोणतं व्होल्टेज येते आपला? व्हीपीएच व्होल्टेज येत आहे. तर डिस्प्ले चालण्यासाठी आपला जे डिस्प्ले आहे, आपला डिस्प्ले मध्ये डिस्प्लेची लाईट येण्यासाठी मदरबोर्डला आपला डिस्प्लेला फक्त 4 व्होल्ट वर चालत नाही तुमचा डिस्प्ले. तर डिस्प्ले जे आहे आपलं 4 ते 40 व्होल्ट पर्यंत चालतं. 4 ते 40 व्होल्ट. मग कधी तुमचं 15 व्होल्ट वर चालेल, कधी 20 व्होल्ट वर चालेल. मग त्यांना इथे 40 व्होल्ट कधी देतंय? ज्यावेळेस तुम्ही डिस्प्ले लावता. ज्यावेळेस तुम्ही डिस्प्ले लावचाल आणि मोबाईल ऑन करचाल, जर त्याला डिस्प्ले लागलेला असेल त्यावेळेस हे बूस्ट कॉईल काय करते? व्होल्टेजला बूस्ट करते. समजलं? ती कधी बूस्ट करते? जेव्हा तुमचं लाईट आयसी ओके असेल, डायोड ओके असेल, कॅपॅसिटर ओके असेल, इकडे डिस्प्ले पण ओके असेल, डिस्प्लेचं कनेक्टर पण ओके असेल, सगळंच ओके असेल तर त्यानं व्होल्टेज देते बूस्ट करून. समजलं? जर तुमचा डिस्प्ले कनेक्टरच नाही किंवा डिस्प्लेच नाही तर ते व्होल्टेज बूस्ट होणार नाही. त्याला फीडबॅक भेटला पाहिजे, डिस्प्ले असला पाहिजे, तेव्हा ते काय करते? बूस्ट कॉईल व्होल्टेजला बूस्ट करते. म्हणजे जास्त व्होल्टेज पाहिजे. आपला डिस्प्ले 4 व्होल्ट वर चालत नाही, एवढा मोठा स्क्रीन दाखवते आपल्याला. 4 व्होल्टेज वर चालेल का? मग ते त्याला 4 ते 40 व्होल्ट लागते, आणि ते व्होल्टेज कंटिन्यू कमी जास्त होत राहते. कंटिन्यू तुमचं 40 व्होल्ट येते म्हणजे 40 व्होल्ट वर राहत नाही, ते कमी जास्त होत राहते. जेव्हा आपलं स्क्रीन बंद होते किंवा स्लीप मोड मध्ये जातो मोबाईल, त्यावेळेस आपलं व्होल्टेज पूर्ण कमी होतं. ज्यावेळेस आपण ऑन करतो त्यावेळेस व्होल्टेज वाढतं किंवा ब्राईटनेस वाढवतो, कमी करतो आपण. त्याच्यामुळे ते व्होल्टेज काय होतं? कमी जास्त होत राहतं. आणि जर ह्या ठिकाणी जर तुमची बूस्ट कॉईल जर खराब झाली, तुमच्या डिस्प्ले मध्ये लाईट येईल का? मग लाईट येणारच नाही, कारण कॉईल म्हणजे मध्ये तार असते, राऊंड केलेली पूर्ण तार असते, आणि त्यामध्ये थोडक्यात व्हॅल्यू असते. किती व्हॅल्यू असते ते गरजेचं नाही. जेवढी साईज आहे तेवढ्या साईजची आपल्याला कॉईल टाकायची. आता तुम्ही फॅन बिन भरता त्याच्यामध्ये पण काय असते? कॉईलच असते, तारच असते.
जेवढं जास्त तुम्ही ते तार लावचाल तेवढं ते क्वालिटी पण चांगली येते किंवा स्पीड पण चांगली येते त्याची. तसं याच्यात पण जेवढी साईज आहे त्याची तेवढ्या साईजची आपल्याला काय टाकावं तिथं कॉईल. कारण त्या कॉईलचं काम काय व्होल्टेजला वाढवायचं काम आहे. समजलं सगळ्याला. आता तिथं कॉईल न टाकता तुम्ही नुसती तार लावली किंवा एक जम्पर केलं तर चालणार आहे का मग? तार चलल, तुम्हाला त्याला राऊंड करावं लागेल, गोल 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 गोल. जास्त मोठी तार लावावं लागेल. गरज आहे का तसं करायचं आपल्याला? तर बुस्ट कॉईल भेटत नाही आपल्याला. स्क्रॅप बोर्ड आपल्याकडे बनवण्याचे कुठून असते. जिओचा जरी बोर्ड घेतला तर त्यावर 3-4 बुस्ट कॉईल बघायला भेटतील आपल्याकडे. बघा इथे 2 बुस्ट कॉईल आहेत. कुठला जरी मदरबोर्ड घेतलो तुम्हाला 2-3 बुस्ट कॉईल, इथं बुस्ट कॉईल आहे. स्क्रॅप बोर्डवर तुम्हाला मग विकत घ्यायची गरज आहे का बुस्ट कॉईल? किंवा कॅपॅसिटर विकत घ्यायची गरज आहे, डायोड विकत घ्यायची गरज आहे. बऱ्याच वेळेस तर आयसी सुद्धा विकत घ्यायची गरज पडत नाही आपल्याला. कारण स्क्रॅप बोर्ड जर आपल्याकडे असतील तर, किंवा कस्टमरचे मोबाईल आहेत वर्ष-2 वर्ष टाकून गेले आपल्याकडे, ते आपलेच झाले थोडक्यात. त्यांना थोडंच मागायला येणार तुम्हाला. तुमच्या दुकानात बोर्ड लावायचं की 15 दिवसाच्या नंतर मोबाईल भेटत नाही म्हणले. सरळ भेटत नाही, जबाबदार नाही भेटत नाही म्हणले. आपल्या दुकानात लिहिलेलं आहे, पावतीवर पण लिहिलेलं आपण. जास्तीत जास्त 2-3 महिने 6 महिन्यापर्यंत ऍडजस्ट करायचं. 1 महिन्यापर्यंत द्यायचंच नाही. लईच पुढं केस चालली तर मग द्यायचं. 6 महिन्यापर्यंत ऍडजस्ट करायचं. तर त्याच्यामधले पण आपण कंपोनंट युज करू शकतो आपण. तर हे बुस्ट कॉईलचं काम समजलं सगळ्याला. ह्याला खराब जर झाली तर गरम होईल. लाईट सेक्शन गरम होते आपलं. किंवा तुम्ही जर बुस्ट कॉईल काढून चेक केलो तर बीप यायला पाहिजे, सिरीज मध्ये असते. खराब जरी झालं तरी बीप येते. यावेळेला खराब जरी झालं तरी बीप येते, पण त्याची जी व्हॅल्यू असते ती कमी झालेली असते. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, बुस्ट कॉईलला चेंज करावं लागेल. जर तुम्ही बुस्ट कॉईल गरम होत असेल, तुमचा मोबाईल ऑन केल्यावर लाईट सेक्शन मध्ये गरम होते बघा. बुस्ट कॉईल जर शॉर्ट असेल, शॉर्ट म्हणजे शॉर्टच असते, बुस्ट कॉईल जर खराब झाले असेल किंवा त्याचं कॅपॅसिटर जरी शॉर्ट असेल, लिकेज असेल, तरी तुमचं बुस्ट कॉईल खराब होते. तर तुम्हाला कुठलाही कंपोनंट बदलायचा असेल तर सोबत काय बदलावं लागेल तुम्हाला, बुस्ट कॉईल बदलावंच लागेल. तर समजलं सगळ्याला बुस्ट कॉईलचं काय काम आहे ते. नेक्स्ट जे आहे आपलं बक कॉईल आहे. बक कॉईल देखील तुम्हाला अशा दिसतील सेम. काही छोट्या दिसतील अशा, काही मोठ्या दिसतील अशा, किंवा काही अशा दिसतील. दिसायला सेमच दिसतील पण ह्याच्यापेक्षा थोडीशी साईज छोटी येऊ शकते. आता बक कॉईलचं काम काय. जसं बुस्ट कॉईलचं काम बघितलं की व्होल्टेजला काय करते ना, वाढवते, आणि अँपिअरला काय करते, कमी करते. पण बक कॉईलचं काम त्याच्या उलट आहे. आता त्याच्या उलट आहे. व्होल्टेजला काय करते कोणाला ना, व्होल्टेजला कमी करणे आणि अँपिअरला वाढवणे. अँपिअरला वाढवणे. आता हे जे बक कॉईल आहेत, आपल्या बक कॉईल येतात पॉवर आयसीच्या बाजूला. कुठे येते पॉवर आयसी. तुमची 1 असतील, 2 असतील, कुठल्या मोबाईल मध्ये 3 असतील, त्यांच्या बाजूला येतील. आता इथं जर बघितलं ह्याच्या बाजूला बघा कॉईल किती, 5 ते 6 कॉईल आहेत. कोणत्या ठिकाणी 8 कॉईल असतील, कोणत्या ठिकाणी 10 असतील, कोणत्या ठिकाणी 5-6च्या पुढे असतील. कमीत कमी 6 तर कॉईल तुमच्या कंपल्सरी असतील. आता कमी करायचं म्हणजे नेमकं काय करतात बघा त्याने काम. हे जे बक कॉईल आहेत तुमचे पॉवर आयसीच्या बाजूला असतील. इथे जर पॉवर आयसी बघितली आपण तर ह्याच्या बाजूला आपल्याला काय असतील, बक कॉईल. हे तुमच्या बक कॉईल. तुम्हाला मदरबोर्ड जर हातात घेतला आता तर लक्षात येईल की इथे बक कॉईल लावली, म्हणजे ती आयसी कोणती असेल, पॉवर आयसी असेल. 1 आयसी असतील, 2 असतील, कोणत्याला 3 पण असतील. मग ह्या पॉवर आयसीतून आपल्याला काय येते, व्होल्टेज येते. आणि हे व्होल्टेज असते आपले VREG व्होल्टेज. VREG व्होल्टेज किंवा त्याच्यातून एक व्होल्टेज येते आणखी, त्याला बक व्होल्टेज पण म्हणते, बक व्होल्टेज. आता हे जे व्होल्टेज आहे आपलं पॉवर आयसीतून येणार, हे व्होल्टेज आपल्याला इकडं सीपीयू ला, EMMC ला, सीपीयू आणि EMMC हे व्होल्टेज आपल्याला इकडं सीपीयू आणि EMMC ला आलेलं दिसेल. आता हे व्होल्टेज असते किती, 1.0 ते हायेस्ट 3.3 व्होल्टेज. हायेस्ट
म्हणजे तुमचं सीपीयू पॉवर आयसी सीपीयू एमएमसी आणि रॅम त्यांना व्होल्टेज हायेस्ट किती लागते मग? हायेस्ट 3.3. मग आता ही व्होल्टेज म्हणजे सीपीयू ला एमएमसी ला रॅमला व्होल्टेज कोण देणार आहे? आता पॉवर आयसी देणार आहे, बरोबर आहे. आता या सीपीयूचं एमएमसीचं चार्जिंग आयसीची काही संबंध येते का? नाही येत. पण तुमच्या चार्जिंग आयसीच्या बाजूला पण त्याचे काही कॅपॅसिटर वगैरे असू शकतात की त्या लाईन तिथून गेल्या असतील. तर कालच्या त्या मोबाईलला हे झालंय की तिथं जे चार्जिंग आयसी आहे चुकून ते बायपास करताना त्या कॅपॅसिटरला ते व्होल्टेज गेले चुकून. किती व्होल्टेज गेले? चार्जिंगला किती व्होल्टेज असते? 5 व्होल्टेज असते. हायेस्ट व्होल्टेज 5.2 आहे चार्जिंग सेक्शनला. पण हे 5.2 तुमच्या कुठे गेले? सीपीयू ला. राहील का सीपीयू? का आहे डेड होईल. ती मोबाईल तुमचा तसा डेड झाला. काल बघितलं आपण ती लाईन शॉर्ट होती पूर्ण, प्रत्येक ठिकाणी लाईन शॉर्ट होती. आपल्याला काय शंका आली की पॉवर आयसी शॉर्ट असेल, कारण ती लाईन पॉवर आयसीला पण आलेली होती. ती पॉवर आयसी पण लाईन होती आणि सीपीयू कडे बी गेलेली लाईन होती. पण चुकून बायपास करत असताना जे चार्जिंगचा जे सप्लाय होता चुकून बायपास करताना दुसऱ्या कॅपॅसिटरला टच झाला असेल किंवा जम्पर झाला असेल चुकून बायपास करण्याच्या याच्यामध्ये. मग ते सीपीयू आपला डेड झाला. डेड म्हणजे व्होल्टेज जास्त झाला. सीपीयू ला हायेस्ट व्होल्टेज सहन होते 3.3. त्या सेक्शनला आपल्याला जास्त व्होल्टेज जमत नाही. कोणताही मोबाईल असलं 3.3 कुठलाही मोबाईल असतो हायेस्ट व्होल्टेज तुमच्या सीपीयू ला. कधी बी शॉर्टिंग हाफ शॉर्टिंग झाली असेल सीपीयू एमएमसी कडे कधीच बघायचं नाही आपण, दुसऱ्या सेक्शन मध्ये जाते. तर हे जे बक कॉईल आहेत, ही बक लाईन जे आहे, तर ह्या लाईनला व्होल्टेज किती असते? 1 ते 3 3.3. तर ह्या सीपीयूतून आपलं समजा 1.0 ची लाईन असेल, हे 3.3 ची लाईन असेल, 2.2 ची लाईन असेल किंवा हे 1.8 ची लाईन असेल, तर पुढे पण व्होल्टेज तेवढं जाणार आहे, बरोबर आहे. ह्या कॉईल वाटी बी व्होल्टेज तेवढं जाणार आहे. कॉईलचं काम काय? अँपियर कमी करायचं, बरोबर आहे. व्होल्टेज कमी अँपियर वाढवणे, सॉरी व्होल्टेजला कमी करते आणि अँपियरला वाढवते. म्हणजे हे कॉईलचं बूस्ट सेक्शन मध्ये बूस्ट कॉईल ज्या होत्या त्या आपल्या वाढवत होत्या, काय व्होल्टेजला वाढवत होत्या. पण हे काय वाढवते तिथं? अँपियरला वाढवते. समजलं नाही? अँपियरला वाढवते आणि व्होल्टेजला कमी करते. आता व्होल्टेजला हे कमी करत नाहीत तर यांच्यासोबत काय असते? तर कॅपॅसिटर असते. एका लाईनला कमीत कमी 10-15 काय असते? कॅपॅसिटर असते. आणि जर चुकून 1.8 च्या ठिकाणी जर 2.2 निघालं व्होल्टेज किंवा 2.5 निघालं तर ही कॅपॅसिटर काय करतात? मग कमी करतात, म्हणजे ग्राउंडला पाठवतात. पुढे व्होल्टेज किती देतात आपल्याला? जेवढं पाहिजे तेवढं. 1.8 पाहिजे 1.8च पुढे पाठवतात. समजलं नाही? आणि जर चुकून तुमचं लाईन शॉर्ट झाली आणि व्होल्टेज इथं 1.8 च्या ठिकाणी जर 5 व्होल्ट गेलं सीपीयू एमएमसी ला, तर काय होईल? सीपीयू एमएमसी डेड होईल. जर डेड झालं तर आपल्याला चेंजेस करावं लागेल. त्याला नुसता सीपीयू चेंज करता येत नाही, सीपीयू एमएमसी दोन्ही चेंज करावं लागतं. तर हे जे कॅपॅसिटर आहेत तुमच्या मदरबोर्डवर पाठीमागच्या साईडला, आता आपण जे बघितलं एवढे मोठे कॅपॅसिटर 15 ते 20 किंवा 5-50 कॅपॅसिटर तुम्हाला बघायला भेटतील. ते कॅपॅसिटर कुठल्या लाईनचे असतील? मग बक कॉईलच्या लाईनचे. आता बघा पॉवर आयसी आपली हे काय आहेत? बक कॉईल आहेत. पण प्रत्येक लाईनला आपण सांगितलं की 8-10 कमीत कमी 5 तर कॅपॅसिटर असतात. इथं दिसतील का मग आपल्याला कुठे? इथं लय झालं 10 कॅपॅसिटर, टोटल 10-12. आता बाकीचे कुठे आहेत? मग बाकीचे आहेत पाठीमागच्या साईडला आहे का बघा? बघा एवढे मोठे कॅपॅसिटर. तर हे जे कॅपॅसिटर आहेत कुठले असतील मग आपले? बक सेक्शनचे, पॉवर सेक्शनचे म्हणलं तरी चालतंय. बक लाईनचे हे कॅपॅसिटर. कुठला जरी मोबाईल बघितलं तुम्ही, आता बघा सॅमसंगचा, आता ह्याचे कॅपॅसिटर बघा कुठे? इथेच दिले सगळे, सगळे इथंच आहे पूर्ण कॅपॅसिटर. तुमच्या बक कॉईल सोबत ते लावलेले कॅपॅसिटर असतात. जर यामध्ये जर तुम्ही बीट मॅप जर बघितलं ते बक कॉईलचं व्होल्टेज कुठं जातं तुम्हाला दिसेल, किंवा बक कॉईलची लाईन कुठं जाते दिसेल. बक कॉईल इथे जर टच केला आपण तर पुढची लाईन कुठे चालली बघा? पॉवर आयसी मधून
सीपीयू ला चाललेली तुमची. इकडं कॅपॅसिटर लावले बघ, कॅपॅसिटर एवढं मोठं 3 3 6 7-8 कॅपॅसिटर लावले त्या लाईनला. तर जी एक बाजू चालली आपली सीपीयू ला. आता दुसरी बाजू बघा, दुसरी बाजू कुठे आहे मग पॉवर आहे. इथं पॉवर आला, इथून त्या कॉईल ना इकडे सप्लाय सीपीयू मध्ये. आणि दुसरी कॉईल बघा एवढं सीपीयू ला, इकडं कॅपॅसिटर आहे तेच सप्लाय आपण जे सांगितलं तेच. म्हणजे हे सगळे कॅपॅसिटर कुठले असतात? बक कॉईलच्या लाईन. सर आपल्याकडे एक डेड मोबाईल आला असेल तर त्याचं चेक करायचं कसं? कुठल्या सेक्शन मध्ये जायचं काय? ते डेड पुढे कळलं, आता सगळं झाल्यानंतर डायरेक्ट कळणार नाही तुम्हाला. आता बघा इथे बक कॉईलची लाईन काढू आपण. L5001. तर इथे बक कॉईल लावले आणि ही लाईन आहे VDD म्हणजे सीपीयू ला गेलेली लाईन आहे. तर त्यासोबत बरेच कॅपॅसिटर लावलेले असतात आपल्याला. इथे 2 कॅपॅसिटर दाखवले. तर नाव बघा इथं बक व्होल्टेज, त्याला आपण VDD पण म्हणू शकतो. तर ह्या सगळ्याची जे टेस्टिंग असते मल्टीमीटर वर आपल्याला काय आलं पाहिजे? हे आपलं कॉईल आहे. मल्टीमीटर वर आपल्याला बजर वर चेक केलं तर काय आला पाहिजे? बीप यायला पाहिजे. तर ते काय असेल? ओके. बीप जर नसेल तर ते नॉट ओके. बरं झालं जर कॉईल शॉर्ट झाले. ग्राउंडला मदरबोर्डवर चेक करून दाखवतात तुम्हाला. एसडी वन आहे. कॉईल 100% सिरीज असते. म्हणजे मदरबोर्डवर काय येईल आपल्याला? सोबत चेक केलं तर काय येईल? ठेवला होताच काही मोबाईल सोबत जर चेक केलं तुम्ही, मदरबोर्डवर चेक करा किंवा बाहेर काढून चेक करा, काय येईल? रीडिंग येईल. मदरबोर्डवर चेक केलं तर बीप येईल की सोबत चेक केल्यावर मग तुम्ही जर ग्राउंड सोबत GR चेक करत असाल तर रीडिंग येईल दोन्ही बाजूला. आता बघा मदरबोर्डवर कॉईल कशा दिसतात आपले. हे सगळ्या कोणत्या कॉईल आहेत? बूस्ट कॉईल, बक कॉईल बक कॉईल पॉवर आयच्या बाजूला काय असते? तर आपण जर याला
ग्राउंड सोबत चेक केलं तर दोन्ही बाजूला काय येते ग्राउंड सोबत चेक केलं रिडिंग यायला पाहिजे. बघा रिडिंग किती येते ना दोन्ही बाजूला रिडिंग. सोबत चेक केलं तर येते का बीप? कॉईल नाही. नेटवर्क सेक्शन मधले नॉर्मल कॉईल हे देखील काय येतील बीप येतील. आणि ग्राउंड सोबत चेक केलं तर तुम्हाला सांगितलं नेटवर्क सेक्शन मध्ये ग्राउंड सोबत सिरीज असते. शॉर्ट आहेत काही तर ह्याला या आयसी ला ग्राउंड पाहिजे तर त्याच्यामध्ये पण कॉईल लावलेली आपल्याला. बघा हे आहे लाईटचं सेक्शन. डायोड आहे, त्याची बूस्ट कॉईल आहे, त्यानंतर हे जे दोन कॅपॅसिटर आहेत त्याचे लाईटचे कॅपॅसिटर आहेत. आणि ह्या A12 ला Y12 ला सगळ्यात जास्त प्रॉब्लेम लाईट सेक्शन मध्ये तुम्हाला त्या दोन्ही मधला एक कॅपॅसिटर शॉर्ट किंवा लिकेज बघायला भेटतं. ते दोन्ही उलट होतं सर काय त्यालाच बसवला वापस. तेच बसवलं सर. आता रिडिंग जरी 100च्या आसपास आली तर लिकेज आहे समजायचं. ते दोन्ही आणि पुढचं दोन सोडलं सर. शॉर्टच आहे, तुम्ही शॉर्टलाच बसवला होता मग. चेक निघालाय म्हणून निघाले बसवलं. म्हणून बसवलं. बघा ही लाईन पूर्ण शॉर्ट दाखवतो तुम्हाला आता. हे मोबाईल चालू असलं तर बदलायला अर्थ त्याला. मोबाईल बंद करून टाकला तुम्ही. कोणाचा मोबाईल? आपलाच आहे सर. त्याच्या पुढे जी बारक आहे ना ते पण साईडला जात. त्या मॉडेलला काहीच आयसी बदलायची गरज पडत नाही, काहीच बदलायची गरज पडत नाही. एक कॅपॅसिटर काढून दुसरे कॅपॅसिटर लागले लाईट येते. हा ते दोन्ही कॅपॅसिटर बदलून टाकायचे. सेम. हा हा बोला. हा बोला. चालतं ठेवा बघू सांग. लगेच करायचं का? त्यांच्याकडे दे, त्यांनी सांगतील. त्यांनी सांगतील चेक करून लगेच. हा दे. बघा दोन्ही कॅपॅसिटर काढलो, आपल्याला शॉर्ट कॅपॅसिटर भेटणं गेलं त्या दिवशी. तर बघा त्याच्यामध्ये शॉर्ट कोणता आहे? हा शॉर्ट आहे. शॉर्ट आहे. आणि हे काय ओके. ओके. रिडिंग वगैरे काही येत नाही ना. आपल्याला एकच कॅपॅसिटरला चेंज करावं लागतं. एक कॅपॅसिटर हेच चालतं. त्या A12 M12 तेच प्रॉब्लेम असतो. तिथलं कॅपॅसिटर एक लिकेज होतंय किंवा मग शॉर्ट होतं. ते पत्र काढताना निघालं सर. निघाला तर ते प्रॉब्लेम निघाला तुमचा तिथे. फक्त दुसरा एक कॅपॅसिटर टाकायची गरज होती तुम्हाला. तुम्ही परत त्यालाच टाकलं तिथं. ते 2 तास नसेल आणि पॉवर सप्लायला हीट बसल्यावर. ती कॅपॅसिटर निघले, तिघा जणांनी झटून बसले, पुन्हा शेवटला बसवलं. बघा तुम्हाला कंपोनंट बसवायची ट्रिक सांगतो. तुमचं जर कंपोनंट निघालं तर बसतच नाही किती हिट मारला. कामाला येते आपली. चेक करायचं बरं फक्त. तुमचं आपण कॅपॅसिटर टाकू दुसरं कुठलंही टाका तेवढ्या साईजचं. आता ह्या एरियातलं टाकू आपण इथं कुठलं तर. असं चिमट्याने काढायचं ना, व्यवस्थित काढायचं हिट मग ते लूज होतं म्हणूनच काढलं. बरोबर आहे का? काय खूप असते कॅपॅसिटी तुम्हाला शॉर्ट भेटतच नाही जास्त. त्याला चेक सुद्धा करायची गरज पडत नाही. करायची गरज तर करा आहे बघा शॉर्ट आहे का शॉर्ट. शॉर्ट भेटतच नाही. 99% लोक ओके करा. असं कधी तर शॉर्ट भेटतं आपल्याला. आता याची ट्रिक काय बसवायची. तुम्ही किती तरी बसवायचा प्रयत्न केला बसतच नाही ते. हा त्याला लावायचं आपलं पीपीडी पेस्ट. पीपीडी
पीपीडी लावलं कुठे आम्ही नाहीच लावलं. पीपीडी पेस्ट लावायची वापस चिटकून येईल होता. ते कसं पण बसवलं तर चालतंय ना सर. कसं बसवलं? 8 दिवसाचं काय सांगतो कसं ते हॉटगनचं थोडं एअर जास्त आहे असं वाटतं ना. कमी करायची थोडी. 0 वर ठेवलं तर पण उडून जात. तेवढं एअर तर यायलाच पाहिजे त्याला. बिना एअरचं बसणारच नाही. ते स्टार्टिंगला होतं होतं. एकदा ती 2 मिनिट झाले म्हणून नाही एवढं. बसलं वगैरे किती लवकर. पिलेलं माणूस करताना तसं वाटतं. बसले का? बसलंच. यार किती वेळ झाला? 1 मिनिट झालं. काल क्लास झाल्यापासून भेटत होते. मी बघत होतो कॅमेऱ्यात काय करायचं काय करणार. तर मोबाईल चालू असेल तर लाईट यायलाच पाहिजे आता. तर ह्याच्यासोबत काय करायचं माहिती का तुम्हाला? ह्याच्यासोबत बूस्ट कॉईल कंपल्सरी चेंज करायचं. गोष्ट काय बूस्ट कॉईल कंपल्सरी चेंज करायचं. बरं बघ मोबाईल चालू आहे. कधी कधी गरज पडत नाही त्याच्यावर चुलतं तरी पण गोष्ट चेंज करायची. बसून गेलं त्याने का परत निघालं ते. पुन्हा काय केलं? पुन्हा निघालं परत तिन्ही बसवलं. काय केलं तर मग? काय केलं सीधा करावं म्हणून मी बसवून गेलो शेवट. बराबर टाइमिंग झाली. उशीर झाला मला यायला. गेल्या पडली. पॉवर सप्लायला हीट बसलं. जीपीयूला बसतोय. सेकंड टाइम ऑन ऑफचं काय सर इथे ओपन ही 2 पॉईंट ऑन ऑफचे असतील. पुढं नाही रे. हीट बसण्यासारखं नाही बसायचं म्हणलं तर काय करावं लागेल? तुम्ही जर अर्धा तास 1 तास तुम्ही कॅपॅसिटरला घालताय.
तुम्ही सिल्वर टेप जरी लावलं तरी तुमचा खालून मदरबोर्ड गरम होतंय. खालून मदरबोर्ड गरम झाला की ते सगळे बॉल जॉईंट होतात खाली, एकमेकाला जॉईंट होणार किंवा ड्राय सोल्ड होणार खालून. आता तुम्ही इथे कॅपॅसिटर बसवायला हिट मारायला लागलो सारखं शीट मारायला. काम आहे तुमचं जास्तीत जास्त 30 सेकंदाचं. 1 मिनिटाच्या आत तुम्हाला ते काम करायला पाहिजे. तुम्ही जर ते काम अर्धा तास किंवा 10 मिनिट 15 मिनिट लावा, पूर्ण मदरबोर्डच गरम होतं तुमचं. आता त्या कंडिशन मध्ये तुमच्या मदरबोर्डच्या छोट्या छोट्या लेअर गेलेल्या पण असतात, ते पण कट होऊ शकते. तुम्ही सीपीयू जरी रिबॉल केलं तरी व्हायची शक्यता कमी असते. एकमेकाला जॉईंट पण झाले वगैरे ते पण बसवलं सर. ते का बसवलं? ते दोन बसवलं. त्याच्या अलीकडचं बसवलं आता नाही तेच बसवलं आहे. वाकडं बसलेलं आहे. पहिलं का 1.5 म्हणून आणलं का? हा सर. चेक केल्यावर नाव येत होतं. आम्ही इथे चेक केलं सर, मशीनवर नाव येत होतं. फक्त लाईट येत नव्हते. कॅपॅसिटी नाही जर टाकलं तरी चालतंय. दोन्ही कॅपॅसिटी काढत बॅलर मध्ये. ते लावायला गेलं तर दुसरंच निघत. आयसी कार्ड झाला तर तुमचे कम्फर्ट हल्ले असं इकडे तिकडे किती अवघड आहे मग. लय अवघड आहे. आता तुम्ही आयसी काढायला चालला, सगळे गोळा झाले एकमेकांना, संपर्क विषय. बघा प्रॅक्टिस म्हणजे काय काय असते. स्क्रॅप बोर्ड जरी असेल, इकडे लक्ष द्या, स्क्रॅप बोर्ड जरी असेल तुमचा, तर प्रॅक्टिस तुमची नुसती प्रॅक्टिस ते कनेक्टर बदलणे किंवा माईक बदलणे, स्पीकर बदलणे, आयसी बदलणे हे बी नाही. ह्याच्यापेक्षा सगळ्यात जास्त प्रॅक्टिस लागते तुम्हाला कंपोनंट बसवायची. तेच महत्वाचं आहे. कंपोनंट तुमचे हल्ले समजा आयसीबीसी काढताना आपले इकडे तिकडे स्क्रॅप बोर्ड आहे. बघा बऱ्याच जणांच्या हाताने काय होतं ते सांगतो. आता मला इथले एक कंपोनंट काढायचं, कोणता कॉईल काढायचं. इथं लाईटचं सेक्शन आहे, नोट 9 प्रोचा मोड आवडते, त्या दिवशी बघितलं होतं ना आपण हे सेक्शन. आता बदलायचं आपल्याला बूस्ट कॉईल समजा. तर आपण आता हे ज्याला प्रॅक्टिस आहे त्याने इझी काढू शकतो. आता तुम्हाला प्रॅक्टिस नाही, तुमचा हात काय होता म्हणजे होतंय का असं? काय झालं म्हणा पहिले तर घाम येते, पहिले संपला मोबाईल काढताना बसवताना तसं होते. आता ह्या कंडिशन मध्ये एक तर तुमच्याकडे डायग्राम पाहिजे, त्याच्यानंतर तुमचं हँड स्किल बी चांगलं पाहिजे, चिमटा बी चांगला पाहिजे तुमचा. उचलते वेळेस बी आणि त्याला बसवते वेळेस बी. कशाला बसवायचे आपल्याला? कंपोनंटला. ह्या कंडिशनला तुम्हाला कुठल्या ठिकाणी कुठलं कंपोनंट आहे तेवढीच आहे, तेवढी 350 इयर 0 करायचे.
बंद करावं लागतं. बरोबर आहे. याला हे जरी आणलं बघा हात गाडीवाल्यांचं येत जा म्हणते की. माझ्या 80 बसते 370 वर माझ्या वाटतं ते 350 वर ठेवायला पाहिजे. बोर्ड फुगला ज्या सीट मला काही होत कळालं का स्क्रॅप म्हणजे आपलं काय म्हणत नाही फुगला का बोर्ड विषय संपला फुगल्या. तर ही अशी प्रॅक्टिस तुम्हाला अशा बसवता आलं पाहिजे. नुसती प्रॅक्टिस म्हणजे कनेक्टर काढणे बसवणे आयशा काढणे बसवणे. क्रॅक बोर्ड झालेला का काहीतरी क्रॅक बोर्ड स्क्रॅप बोर्ड आहे खराब बोर्ड आहे. स्क्रॅप भंगार बोर्ड आहे. सर ते काहीतरी फुगलं म्हणजे हिट मारल्यानंतर बोर्ड वगैरे फुगला दिसतंय का. जास्त जर तुम्ही टेम्परेचर ठेवलं बोर्ड फुगतं ते. जास्त जर हिट मारलं तर बोर्डच खराब होतं रिपेअर होत नाही म्हणून. आता आपल्याला 350 हिट ठेवायची होती पण 370 झाली चुकून हिट. लक्ष दिलं तर हॉटगन जेवढं तुम्हाला टेम्परेचर सांगितलंय ते उचलून बघायचं नाही कधी बी. अगोदर चेक करायचं टेम्परेचर किती आहे किती चेक करायचं पहिलं. आपल्याला 250 सांगितलंय तर 250 इथंच ठेवायचं. आता बरेच जण उचलतात बघतात कितीवर चाललंय पुन्हा त्याला कमी करत बसते. बरोबर आहे इथंच ठेवायचं. अगोदर काय काढालो आपण समजा एखादी आयसी काढा तुम्हाला किती सांगितलं 350 तर अगोदर बघायचं 350 आहे का. जास्त असेल तरी कमी करायचं कमी असेल जास्त करायचं. तुम्हाला रिव्हॉल्विंग कितीला सांगितलंय 280 ला तर इथे 280 करायचं. तर बरेच जण उचलते बघते 280 ला चाललंय का पुढे गेलं तर पुन्हा कमी करतो. ठेवूनच करू शकता का आपण. तर एक मोबाईल आणलाय खालचा डबल डेकरचा प्रॉब्लेम आहे. डबल डेकर म्हणजे सीपीयू आणि रॅम 1.5 मोबाईल आहे. रिव्हॉल्व केले वाटतं बाळून. रिव्हॉल्व जर केलेला असेल तर लगेच बसवून टाकू. जर रिव्हॉल्व केलं नसेल तर रिव्हॉल्व करू आपण. रिव्हॉल्व नाही केली फक्त साफ केलेली. एक बाजू केली वरची रिव्हॉल्व तरी त्याला डबल रिव्हॉल्व करावं. कॉईल सगळ्याला समजले. व्हिडिओ पण टाकतो आणखीन बघा. सगळे टाकायचे सर एकदाच नाही पुढचं बघून काय नाही सर कॅपॅसिटरचा जे शिकवलं तेवढंच बघायचं. डायोडचा कॅपॅसिटर टाकले की कालच हा ग्रुप मध्ये सगळे त्याला पिन करून ठेवायचं ग्रुपला. सगळ्यात वरी राहते काय बी मेसेज टाकले गेले बघते. 1 महिना पिन करून ठेवा ग्रुपला तेवढं. आपल्या रिव्हर तिकडे आहे इकडे आपल्या फोटो तिथं माहिती टाकून काढणे सर नाही मालकात म्हणलं पाचशे किती 200 वाढाले. स्टोरेज भरपूर आहे वाढ 228 256 हां भरपूर झालं ना 2 GB होईल का. व्हिडिओ 8 GB किती वेळाचा अर्धा पाऊण तासाचा 8 GB होता असं का.
नाही यार एवढं स्टोरेज 8 बघू केवढा होता आता हे झाला 1 घंटा झाला 55 मिनिटाचा डबल डेकर आहे त्याचं जे सीपीयू आहे सीपीयू वर रॅम असते तर जी वरची बाजू देखील Double revolve decker करावं लागते IC. सॅमसंगची आणि खालची बाजू पण रिव्हॉल्व करावं लागते. अगोदर आपल्याला वरची बाजू जी की याच्यामध्ये याला सिलेंडर म्हणतात बरेच जण किंवा याला खड्डे म्हणतात आपल्या भाषेत खेड्याचे. तर त्या खड्ड्याला आपण पहिलं भरायचं म्हणजे रिव्हॉल्व करायचं. त्याच्यासाठी स्टेन्सिलची गरज नाही डायरेक्ट आपलं पीपीडी आपल्याला पीपीडी अप्लाय करायचं. आता खाली दिसणार नाही तुम्हाला हे असं अप्लाय करायचं. फक्त सॅमसंग मॉडेल डबल डेकर हा सॅमसंग डबल डेकर तर सगळ्याच येते. तर सॅमसंगला ज्या सीपीयू असे एम सिरीजला एफ सिरीजला ए सिरीजला आता तुम्हाला डबल डेकरचा क्लास आज नाही पण उगा आपला मोबाईल आणला म्हणून दाखवतो. डबल डेकर मध्ये काय काय प्रॉब्लेम येतील काय काय करावं लागतंय आपल्याला क्लास दिवशी कळेल. 1.5 सेक्शनच्या पहिलंच त्याला 260 270 वर ठेवून आपल्याला हिट मारावं लागतं. असे बॉल यायला नाही पाहिजे वरी वरी बॉल आले ते सगळे बॉल असे बसले पाहिजे. 2 नंबरचा बॉल असते अगोदर याला पूर्ण साफ करून त्याला जाड ब्रशनं साफ करावं लागतं कम्प्लीट व्यवस्थित. पूर्ण त्यामध्ये जे बी ग्लो असेल किंवा पेस्ट असेल सगळं साफ करावं लागतं. ते होणार नाही असं रे बाजूला ब्रश लागला ब्रश खाली आपलं जाड ब्रशने हो साध्या ब्रशनं साफ करू सगळं साफ करू. डिसोल्डर लावायचं नाही सोबत डिसोल्डर लावायचं नाही. सिलेंडर खराब होते खड्डे खराब होते व्यवस्थित रिव्हॉल्विंग होत नाही नंतर. साफ करायचं वरच्यावर सर डबल डेकर म्हणजे कसं आहे सीपीयू वर एमसी लावलेली आहे का? सीपीयू वर रॅम लावायचं. सीपीयू वर रॅम रिव्हॉल्व कसं करायचं सध्या मी रिव्हॉल्व करत नाही याला साफ करतो आणखी पीपीडी लावून.
त्याला रिशोल्डिंग वायरनी करायचं नाही का? नाही. ब्रश लागल ब्रश घेऊन या खालून यायचं. डबल डेकरचा ब्रश त्यामुळे दाखवला. तो रॅम्प रिव्हॉल्व करू आपण. कोण करते रिव्हॉल्व पुढे? रिव्हॉल्व येत नाही, फक्त रॅम्प रिव्हॉल्व करायचा. रिव्हॉल्विंग शिकायचे का नाही? हो सर. या मग पुढे. पहिले बसवायचं त्याच्यावर. पिपुडी पेस्ट घ्यायची थोडी, खूप ओली आहे, त्याला काढून देतो डायरेक्ट, वाळवायची. त्यानंतर बेंट ट्यूजर घ्यायचं, त्याच्यावर ठेवायचं व्यवस्थित आणि व्यवस्थित अप्लाय करायचं. सगळे पुसून घ्यायचं नाही, हात लावून पुसून घेऊ की सर नंतर फ्रीजर. स्क्रीन